नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। दळणवळण क्षमता चांगल्या रीतीने विकसित झाली तर निश्चितच समाजाचा, विशेषतः कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा भरभराटीने विकास होऊ शकतो। ते आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे आणि त्यासाठीच आता केंद्र सरकार असो अगर राज्य सरकार असो, मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं निर्माण केलं जात आहे। 4 लेन 6 लेनचे रस्ते सुरू आहेत, उड्डाण पुलांची कामं सुरू आहेत। असाच आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा 4 लेन हायवे सुरू होत आहे, त्याचं काम सुरू आहे। पण भविष्यात या हायवेमुळे जरी विकासाला चालना मिळणार असेल, अनेकांना सुविधा प्राप्त होणार असतील, तरी आज मात्र ज्या ज्या परिसरात हा महामार्ग जातोय, ज्या ज्या गावातून हा महामार्ग जातोय, जे जे प्रवासी, जे जे वाहनधारक या महामार्गावरून प्रवास करतायत, त्यांना मात्र हा महामार्ग म्हणजे जीवघेणा ठरत आहे। जीवघेणा ठरत आहे जरा अतिशयोक्ती वाटेल, पण का तर अनेकदा या महामार्गावर अपघात होत आहेत। पुणे बंगळूर महामार्गापासून म्हणजे सीए फाट्यापासून हा रत्नागिरी महामार्ग सुरू होतोय। तो सीए भुये निगवे या मार्गाने अगदी वाघबीळ पासून बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर, आंबाघाट ते रत्नागिरी पर्यंत पोहोचतोय। हा महामार्ग जरी विकासाची धमनी ठरणार असला तरी आज मात्र हीच धमनी वाहनधारकांचं रक्त शोषते की काय अशी परिस्थिती आहे। अक्षरशः कोल्हापूर पासून रत्नागिरी पर्यंतचे वाहनधारक या दोन्ही जिल्ह्यातील ग्रामस्थ कंटाळलेले आहेत की हे काम एकदा कधी पूर्ण होतंय म्हणून। गेल्या 3 वर्षाहून अधिक काळापासून हे काम सुरू आहे, पण ते अजूनही पूर्णत्वाकडे केव्हा जाईल याची शाश्वती नाही। गेल्याच महिन्यात केंद्रीय भूपृष्ठ मंत्री म्हणजे ज्यांच्या अंतर्गत संपूर्ण देशातील महामार्गांचं जाळं विकसित होत आहे असे महाराष्ट्राचे एक खंदे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नारायण राणेंच्या उपस्थितीत सांगितलं की हा महामार्ग 1 महिन्यात सुरू होईल। खरं तर नितीन गडकरी यांनी असं का सांगितलं याचा अजूनही उलगडा झालेला नाही, पण नितीन गडकरींच्या या वक्तव्यानंतर मात्र ज्या ज्या परिसरातून हा महामार्ग जातोय, जे जे वाहनधारक ह्या मार्गावरून प्रवास करतायत, त्यांना मात्र नितीन गडकरींचं हे आश्वासन खटकलं। कारण आजची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणची अशी कामं अपूर्ण आहेत की ती किमान अजून वर्षभरात तरी पूर्ण होतील का अशी शंका या परिसरातील ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना आहे। कारण अजूनही काही कामं आहे तशीच ठप्प आहेत, अजूनही काही कामांना हात लागलेला नाही। जी कामं पूर्ण झालेली आहेत, जी सोपी कामं होती की जिथं रस्ता करणं सोपं आहे, जिथं पहिला रस्ता होताच त्या रस्त्याच्याच आजूबाजूला वाइंडिंग करून महामार्ग तयार करणं जिथं जिथं सोपं आहे, तेवढीच कामं आजच्या घडीला पूर्ण दिसत आहेत। पण अनेक कामं अशी अपुरी आहेत, अनेक उड्डाण पूल असे अपुरे आहेत, अनेक गावांना वळसा देऊन जे बाहेरून रस्ते जाणार आहेत, बायपास रस्ते आहेत, जो बायपास महामार्ग आहे तो सुद्धा अपूर्ण आहे। म्हणजेच आपण जर उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर बांबवडे आणि मलकापूर ही 2 शहरं निम शहर आहेत, यांना वळसा घालून जाणारा जो महामार्ग आहे अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही। त्यामुळं या गावांमध्ये जी वाहतूक कोंडी होते, या गावातील व्यापारी पेठांमध्ये ज्या लोकांना समस्या सहन कराव्या लागत आहेत, याबरोबरच पोलीस यंत्रणेची जी धावपळ होते ती अगदीच चिंताजनक आहे। महामार्ग विभागाकडून काम रखडलेलं आहे आणि टीकेचे धनी मात्र पोलीस होत आहेत आणि पोलिसांना ही वाहतूक नियंत्रित करताना ज्या काही कसरती कराव्या लागत आहेत त्या खूपच अवघड आहेत। म्हणून कधी एकदा महामार्ग पूर्ण होतोय याकडेच सध्या लोकांचे डोळे लागून आहेत। पुढच्या भागात आपण पाहू की महामार्गाचा कोणता टप्पा कोणत्या ठिकाणी कोणत्या परिस्थितीत आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।